नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजले आता. माझी अंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली आणि आता मी लागले इथं स्वयंपाकाला. तर इथं आज भाजीला भरपूर आहे. तर आज काय करायचं आहे, तर आज करायची आहे टमाट्याची चटणी. तर चला टोमॅटो घेऊया. टोमॅटोची चटणी करायची सुकी आणि बटाट्याची आमटी करायची पातळ. तर सर्वात आधी टोमॅटोची चटणी करते, माझ्या मुलांना डब्याला पण होईल. भरपूर टमाटे येते. चला टोमॅटो चिरून घेते आधी आणि मग कांदा चिरायला घेते. टोमॅटो चिरून घेतला आता कांदा चिरायला घेते. कांदा पण चिरून घेतला. कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण चिरून घेतले. आता फोडणी देऊन घेते भाजीला पटकन. कांदा चांगला परतून घेते. कांदा आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते. फोडणी टाकलं, याच्यात लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि फोडणी देऊन कांदा टाकला भाजायला. कांदा चांगला भाजला आहे. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकते. टोमॅटोची चटणी झाली आहे आणि त्यात शेंगदाण्याचं पण कूट टाकले. आता ही भाजी झाली, थंड व्हायसाठी ठेवते आणि इकडे टाकले बटाट्याची पातळ भाजी. आता दोन्ही भाजी झालेल्या आहे. बटाट्याची भाजी शिजते तोपर्यंत पीठ मळून घेते. स्वयंपाक सगळा झाला, 10 वाजले आता आणि आता किचन वाटावरून भांडी घासून घेते आणि फरशी वगैरे सगळी पुसून घेतली आणि आता जेवण करायला बसले. तर जेवणामध्ये टमाट्याची चटणी, लोणचं, बटाट्याची भाजी. सगळेजण या जेवायला. आता वाजले त्या 11. तर चला रानात जायचं जेवण करून आपल्याला. शेंगाचं रान सगळं रोटून घेतलेलं आहे. आता शेंगा आम्ही उकरून घेतो, काय असतील तेवढ्या निघतील तेवढ्या. चला तर आता वाजले त्या संध्याकाळच्या 7 आणि मी आले इकडं. आमच्या इकडं जवळच म्हणजे ह्यांच्या मित्रांच्या घराचा पाया खांदायचा होता आणि पूजा करायची चालू आहे, त्याच्यामुळं इकडं आली मी आज. घरचं सगळी कामं आवरली आणि इकडं आता पूजा केली. डबल मजली घर बांधायचे, त्याच्यामुळं इकडं आखणी करून घेतली आज. डाळिंब्याची झाडं काढून घेतली. ती डाळिंब्याची झाडं होती इथं भरपूर आणि आता पाया आखलाय. बसा काकी खाली कुठंतरी. आयला बसू दे साशी उठकी. अरे वा वा वा, या कशाच्या फुटला. ओढ मोबाईल किशात ठेवा. टोपी नीट घाला की. टोपी आहे तर दुमडी झाली. आजची हजेरी द्या मला. होय, आजची हजेरी द्या मला. पाटी पाटी काढायची राहत आहे. होय, कुंकू लावा की सगळ्याला.
एकदी कापू जाऊन माहिती अजून गुरुजी घ्या खोऱ्या लावताना काढते पाटी खोऱ्या घ्या युवाय युवाय इवाय इवाय आपलं कडपर्यंत काम करा. एक जण कांदायला एक जण हा अण्णा झाली सुरुवात साक्षी. काढाय बोल तू तू तुला का ना तुला भारी वाटते टोपीच घालतात कडपर्यंत मग इवायला भारी वाटते ना टोपी घाल तुला टोपी घाला यावी खांदावं लागेल झाले पाच करून आता घरी आली आणि इथं गुरं बांधावे लागले. ह्याने राधाला घेऊन जरा बाहेर गेलेत. राधाला ताप आला त्यामुळं दवाखान्यात गेलेत राधाला घेऊन. आणि बापोकड पण जायचं होतं हॉस्टेलवर, तिकडे गेले ते. आणि आता मी गुरं बांधावून घेते आणि मग भाजी करायला जाते घरात. तर आता बाहेरची सगळी कामं आवरली आणि इकडं आता घरात लागलो आहे स्वयंपाकाला. इकडं चालू आहे त्या चपात्या करायला. तिकडं कुकरमध्ये फोडणीचा भात टाकला आहे आणि आता भाजी करायची ढोबळी मिरची. तर ढोबळी मिरची चिरून घेतली, आता फोडणी देऊन घेते.